नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजना व सीएम किसान योजना। सीएम किसान योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। या दोन्ही योजनेचे पैसे सलग तुमच्या खात्यावरती मिळवायचे असतील तर तुम्हाला ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। ई-केवायसी करत असताना काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे। नाहीतर तुमचे वार्षिक जे फ्रीमध्ये 12,000 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहेत, हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाहीत। त्यासाठी कोणकोणत्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि ई-केवायसी तुमची कन्फर्म झाली का नाही आहे, हे कशा पद्धतीने चेक करायचा, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आता ई-केवायसी करत असताना तुम्हाला काही बाबी ध्यानात ठेवायच्या आहेत। ते कोणकोणते बाबी आहेत हे लक्षात ठेवा। पहिली बाबी या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, ई-केवायसी करत असताना आधार कार्डला तुमच्याकडील मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक का असणं आवश्यक आहे? कारण त्या मोबाईलवरती एक OTP येतं। OTP आल्यानंतरच तुमची ई-केवायसी कंप्लीट होते, अन्यथा तुमची ई-केवायसी होणार नाही। त्यासाठी आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे ॲक्टिव्ह असणं जरुरी आहे। त्यानंतर दुसरी बाबी या ठिकाणी ध्यानात ठेवा, जर आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती OTP येत नसेल तर बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता। म्हणजे तुमचा अंगठा लावून तुम्ही ई-केवायसी सहजरित्या करू शकता। आता ई-केवायसी करत असताना काही अडचणी येत असतील तर तुमच्या जवळच्या CSC सेंटरवरती जा। त्या ठिकाणी ई-केवायसी करत असताना जे काही अडचणी येत असतील, आधार OTPच्या माध्यमातून असेल किंवा बायोमेट्रिक पद्धतीने असेल, ई-केवायसी होत नसेल तर त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी कंप्लीट करून दिली जाईल। तरी सुद्धा ई-केवायसी होत नसेल तर तुमच्या चेहऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला ई-केवायसी करता येतं। यासाठी पीएम किसान योजनेचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावा लागतो। मित्रांनो, आता ई-केवायसी तुमची कंप्लीट झाली की नाही ते पाहण्यासाठी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती तुम्हाला जावं लागतं। त्यासाठी गुगलमध्ये pmkisan.gov.in या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। आता या पोर्टलच्या माध्यमातून पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला जे शेतकरी जोडलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे दोन्ही योजनेचे वार्षिक 12,000 रुपये या शेतकऱ्यांना येतात। त्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। या ई-केवायसी पेजवरती क्लिक करा। या ठिकाणी जो ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी OTP बेस्ड ई-केवायसी आधार कार्डच्या माध्यमातून करता येतं। या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाका, त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करा। आपण आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घेतलेला आहे। सर्च वरती क्लिक करणार आहे। सर्च वरती क्लिक केल्यानंतर जर तुमची ई-केवायसी कंप्लीट झालेली असेल तर ई-केवायसी ऑलरेडी डन म्हणून दाखवेल। जर ई-केवायसी कंप्लीट झाली नसेल तर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। OTP आल्यानंतर OTP टाकून द्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। तुमची सहजरित्या ई-केवायसी कंप्लीट होऊन जाईल। अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही सर्व माहिती अचूक पद्धतीने करू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।